हाय गाईज, कशा आहेत सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असणार, कारण मी तुमच्या सोबत आहे मित्रांनो आज आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो, ती बघा भाकर करायला घेतले मित्रांनो. तुम्ही बघा कशी भाकरी करतात. बघा मित्रांनो, आणि पण ती मोडलेली वाटते तिची भाकर मित्रांनो. बघा हे असं असतं सगळं. ह्या ऑलरेडी भाकरी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा भाकरी आहेत त्या. बघा अशी भाकर असते बघा. आणि हिला बोलतात खापरी. ही मातीपासून बनवलेली असते ही खापरी. आणि ही जेव्हा तुम्ही भाकरी खाल ना मित्रांनो, तर ती चव असते ना भाकरीची. तुम्ही एक भाकरी खायच्या ऐवजी तुम्ही 2-3 भाकरी खाल, एवढी जबरदस्त चव असते या भाकरीची. खरं तर कधी आपली भेट झाली तर तुम्हाला नक्कीच घेऊन येईल मी भाकरी या. आणि या भाकरी खरं तर आमच्या आगरी कोळी संस्कृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आणि ह्या भाकरी तुम्हाला हॉटेलमध्ये पण नाही भेटणार. ह्या भाकरींची चव घ्यायची असेल, तुम्हाला खायची असेल, तर आमच्या आगरी कोळी संस्कृतीच्या घरातच ह्या भाकरी भेटतील. आणि ते तुम्हाला मी आता दर्शन घडवते सगळ्या भाकरीचं. बघा कशी भाकर बनवली जाते बघा. आणि इकडं आमचे निलेश आहे का? बघा रोहिता भाकरी करते. रोहिता हाय कर ना गाईजला. बघा
बघा अशी भाकरी करतो. ही भाकरी खायची मजा आहे ना मित्रांनो, फक्त चुलीवरच. कारण चुलीवरची भाकरीची चव काय सांगू तुम्हाला मित्रांनो. एकदा याच नक्की आमच्या आगरी कोळ्यांच्या घरामध्ये तुम्हाला भाकरी भेटेल मित्रांनो. बघा काय तो चुलीचा जाळ. बघा मित्रांनो कसं ते पीठ घेतले. बघा बघा तुम्हाला पूर्ण प्रोसेस बघायला भेटेल आता. ही आगरी कोळी संस्कृतीतील हीच तर खरी मजा आहे मित्रांनो. बघा रोहिताच्या चेहऱ्यावर पण कसं स्माईल आहे मित्रांनो. आमच्या आगरी कोळी संस्कृतीची भाकरी आणि आमची मैत्री तुम्ही कधीच विसरू शकत नाही मित्रांनो. वाटलंच तर एकदा मैत्री करून बघा आमच्याशी आणि आमची भाकरी खाऊन बघा, तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही मित्रांनो. मित्रांनो पुढे तुम्हाला आगरी कोळी संस्कृतीमधील अशा नवीन नवीन आयडिया आणि नवीन नवीन संस्कृतीमधील प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कारण तुमची एक कमेंट मला नवीन ऊर्जा, नवीन व्हिडिओ करण्यास तयार करते मित्रांनो. म्हणून मित्रांनो बघा मित्रांनो, अगोदर तिने हाताने भाकरी बनवल्या होत्या आणि आता तुम्हाला ती लाटण्याने भाकरी बनवून दाखवणार आहे. आणि ह्या भाकरी पाण्याने बनवतात मित्रांनो. बघा लाटण्याने कशी भाकरी बनवते ती. ही भाकरी ऑलरेडी पाण्याची असते मित्रांनो. बघा किती छान भाकरीला रंग रूप आलाय. बघा असं वाटतं खावंशी वाटतं ना मित्रांनो. बघा जबरदस्त. माझ्या बायकोला भाकरी खूप जबरदस्त बनवता येतात, भारी एकदम. ही मजा मित्रांनो आगरी कोळ्यांच्याच बघायला भेटेल तुम्हाला. मी माझ्या याचा मोठेपणा नाही सांगत मित्रांनो, पण खरंच सांगतो की आम्ही कोणाला हुंडा देत नाही आणि हुंडा घेत नाही कोणाचा. त्याच्यामुळे आमच्या लग्नांच्यातली मजा, हळदींच्यातली मजा ही खरं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं मी दर्शन घडवणार आहे. फक्त वेट अँड वॉच करा मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे आपल्याला खूप नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे आहेत आणि तुमची मला साथ हवी आहे. तुम्ही आताच जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर पुढील नवनवीन व्हिडिओ निर्माण करण्यास मला ऊर्जा मिळेल मित्रांनो. बघा मित्रांनो या अशा असतात आमच्या आगरी कोळी संस्कृतीमध्ये भाकरी. बघा गाईच रोहिता टीव्ही बघते. ती बघा टीव्हीला काय लागले. बघा टीव्ही बघायला या. आई त्र्यंबकेश्वरनं जाऊन आली आहे माझी, झोपली ती. आणि पप्पा पण टीव्ही बघतात. पप्पांची थोडी तब्येत डाऊन आहे आज. रोहिता काय बोलशील मग? गुड नाईट करायचं का? बोल गाईसची काहीतरी बोल, 2 शब्द प्रेमाचे. संक्रांतीच्या गाईस तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या नाही तिने. मग मी दिल्या ऍडव्हान्स मध्ये दिल्या होत्या नाही का गाईस? ऍडव्हान्स मध्ये दिल्या. ऍडव्हान्स महत्वाचे असते नाही का गाईस? ठीक आहे गाईस, आता मी तुमचा निरोप घेतो. बघूया पुन्हा भेटू आपण आगरी कोळी संस्कृतीतील नवीन विषयावर आणि नक्कीच तुमच्यासाठी मी नवीन विषय घेऊन येईल. बाय बाय गाईज. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तुमचा मी निरोप घेतो. गुड नाईट.